8 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। कोरपावली येथे घरगुती भांडणाच्या कारणावरून 48 वर्षीय महिलेला शेजारच्याची शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी। आसराबारी रस्त्यावरील शेतशिवारातून विद्युत तार चोरी, यावल पोलिसात गुन्हा दाखल। पोलिसात दिलेली तक्रार मागे घे असे सांगत 38 वर्षीय महिलेला चौघांची ठार मारण्याची धमकी, यावल पोलिसात तक्रार। यावल न्यायालयाच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन। राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या पात्रता फेरीत किनगावची दिशा पाटील विजयी। महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व। यावल शहरात समाज बांधवांकडून पंचशील नगरात साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन। तर यावल शहरातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते। यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून। कोरपावली या गावात एका 48 वर्षीय महिलेला काही एक कारण नसताना तिचे नातेवाईक असलेल्या शेजारील व्यक्तीने तिला शिवीगाळ केली आणि तू या घरात राहिली तर मी तुला जिवंत सोडणार नाही, मारून टाकेल अशी धमकी दिली। तेव्हा 48 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार दिली आहे। कोरपावली तालुका यावल या गावातील रहिवासी सलीमा तळवी वय 48 यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार काही एक कारण नसताना त्यांच्या घरासमोर येऊन शेजारील नूर मोहम्मद तळवी यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि तू या घरात राहू नको, तू जर या घरात राहिली तर मी तुला जिवंत सोडणार नाही, मारून टाकेल अशी धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सलीमा तळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नूर मोहम्मद तळवी यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आसराबारी शेत शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने राज्य विद्युत वितरण कंपनीचे लघुदाबाचे तार चोरी केले आहे। तब्बल 1220 मीटर लांबीचे 45,000 रुपये किमतीचे विद्युत तार चोरी झाले असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आसराबारी तालुका यावल येथील शेत शिवारात जगन्नाथ सखाराम पाटील यांच्या शेतापासून ते गोविंदा भांजी पाटील यांच्या शेतापर्यंत राज्य विद्युत वितरण कंपनीचे खांब टाकलेले आहे। या खांबावर लघुदाबाचे तार टाकण्यात आले होते। तेव्हा मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने 5 खांबावरील लघुदाबाचे 1220 मीटर लांबीचे तार चोरी केले, ज्यांची किंमत 45,000 रुपये होती। हा प्रकार सकाळी निदर्शनास आला। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या यावल ग्रामीण कक्षाचे अभियंता दीपक भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध लघुदाबाचे विद्युत तार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। मनवेल या गावात 38 वर्षीय महिलेला तू पोलिसात दिलेली तक्रार मागे घे असे सांगत
गावातीलच चौघांनी या महिलेला शिवीगाळ केली आणि तू तक्रार मागे घेतली नाही तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा 38 वर्षीय महिलेने पुन्हा यावल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दिली आहे। मनवेल तालुका यावल या गावातील रहिवाशी 38 वर्षीय महिला वैशाली कोडी यांनी यावल पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रार दिली होती। तेव्हा त्यावरून वाद झाला आणि मनवेल गावातील चौघांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितले की तू तक्रार का दिली, पोलिसात दिलेली तक्रार तू मागे घे आणि असं सांगून चौघांनी या महिलेला आणि महिलेसोबत असलेल्या साक्षीदाराला शिवीगाळ केली आणि तुम्ही तक्रार मागे घेतली नाही तर तलवार काढून तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध 38 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे। यावल येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये दिवाणी फौजदारी वित्तीय संस्थासह दाखल होण्यापूर्वीचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या थकबाकीदारांची प्रकरण ठेवली जाणार आहे। तेव्हा या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीशांनी केले आहे। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये यावल येथील न्यायालयात दिनांक 9 डिसेंबर शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.बी. वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख सहदिवाणी न्यायाधीश व्ही.एस. डामरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या राष्ट्रीय लोक अदालतीत विविध प्रलंबित दाव्यांसह बँकेंची व इतर वित्तीय संस्था व यावल तालुक्यातील ग्रामपंचायतचे, BSNLचे, विद्युत वितरण कंपनीचे आदीचे दाखलपूर्व प्रकरणांवर निपटारा केला जाणार आहे। न्यायालयातील प्रलंबित विवाहवाद, दिवाणी, फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येणार आहेत। तरी सदर लोक न्यायालयात उपस्थित राहून मोठ्या प्रमाणावर वादविवाद संपवावेत असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश एस.बी. वाळके यांनी पक्षकारांना केले आहे। किनगाव येथील रहिवाशी दिशा विजय पाटील हिने अकोला शहरात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजय मिळवला आहे व आता तिची निवड नोएडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे। ती यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे। यापूर्वी दिशा पाटीलने खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राकरिता सुवर्ण पदक बॉक्सिंगमध्ये जिंकले आहे। किनगाव तालुका यावल येथील मूळची रहिवाशी व हल्ली जळगावात वास्तव्याला असलेली दिशा विजय पाटील हिने अकोला येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग निवड चाचणीमध्ये विजय मिळवला आहे। बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे उत्तर प्रदेशातील नोएडा येथे होणाऱ्या 7व्या महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी अकोला येथे राज्यस्तरीय पात्रता स्पर्धा घेण्यात आली। यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येत बॉक्सर दाखल झाले होते। तर अंतिम तथा पात्रता फेरीच्या सामन्यात दिशा पाटील हिने मिथिका गुनेले मुंबई यांच्यासोबत झालेल्या लढतीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 5-0 ने विजय मिळवला। तिच्या या कामगिरीमुळे तिची निवड आता राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे। ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून यापूर्वी दिशा पाटील हिने खेलो इंडिया नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे। तेव्हा तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। तेव्हा उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे दिनांक 20 डिसेंबरपासून राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धा सुरू होतील व दिनांक 27 डिसेंबर रोजी सुवर्ण पदकाकरिता अंतिम सामना होईल। यात सुवर्ण पदक विजयी तसेच उपविजेता यांची भारतीय महिला बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिराकरिता निवड केली जाईल। त्यानंतर पात्रता स्पर्धा होऊन देशासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी महिला बॉक्सरांना मिळणार आहे।
यावल शहरातील पंचशील नगरात बुधवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने शहरातून कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला व मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। यावल शहरात पंचशील नगर आहे। या नगरात बुधवारी सायंकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रतिमा पूजन तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, अनिल जंजाळे, विक्की गजरे, प्रदीप गजरे, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, प्रमोद पारधे, चरण पारधे, जय मेढे, अशोक बोरेकर, गोताराम गजरे, रॉकी गजरे आदींची उपस्थिती होती। त्यानंतर तेथून भव्य कॅन्डल मार्च शहरातून काढण्यात आला होता व उपस्थितांनी एकत्र येऊन पंचशील नगरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। अरे तू आडे 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 यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर बुरुज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर समाज बांधवांच्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। यावल शहरात बुरुज चौक आहे। या बुरुज चौकात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळ्याची नियोजित जागा आहे। या नियोजित जागेवर असलेल्या फलकाच्या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये अरुण गजरे, रॉकी गजरे, विशाल गजरे, कैलास मेढे, ॲडव्होकेट सागर गजरे, कमलबाई पारधे, रमाबाई निकम, भागाबाई मेढे आदींची उपस्थिती होती। त्याचप्रमाणे यावल नगरपालिकेच्या कार्यालयात देखील एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी नगरपालिकेचे मधुकर गजरे, असद खान, दादू धोत्रे, अभियंता पंकज पांडे, रवींद्र बारी, रफिक अरब, रवींद्र काटकर, सागर झोपे, मुकेश गजरे, सचिन तायडे, सतीश गजरे, अन्सार शेख आदींची उपस्थिती होती। आज जोड़ा
यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला व त्यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। यावल शहरात फैजपूर रस्त्यालगत विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे। या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गजरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। या प्रसंगी संस्थाध्यक्ष नीताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, उपमुख्याध्यापिका संगीता पाटील, पूनम कोळी, ममता तळवी, मंगला पाटील, भाग्यश्री महाजन, कल्पना बारी, विद्या धनगर, अश्विनी चौधरी, चंदा तळवी, शारदा पांडव, देवयानी महाजन, ज्योती पाटील, अनिल तळवी, शरद कोळी, मुबारक तळवी, राजू पाटील, जगदीश कोळी, जमील तळवी, राहुल सोनवणे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अश्विनी चौधरी यांनी केले होते। मुखातील एक हिराने खडला होता, विश्वाला करुणे प्रकाशित आज प्रत्या सूर्य मावळला होता, आज प्रत्या सूर्य मावळला होता। आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस। याच निमित्ताने आपण सर्व जमलेलो आहोत। आपल्या शाळेच्या अध्यक्षा माननीय नीता गजरे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे। जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे। आज 6 डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत आहोत। महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे तत्व व ध्येय आहे। बौद्ध धर्मानुसार जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना, जीवनातील वेदना तसेच जीवनचक्रातून मुक्त होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्ष बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता। त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह सन 1956 मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। त्यांच्या महान विचार व कार्यामुळे त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई हे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते। त्यांना शालेय वयात अस्पृश्य म्हणून अपमान सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाही। त्यांनी खूप कष्टातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले। त्यांनी अस्पृश्य व दीनदलितांचा उद्धार केला, उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवली, स्वतःच्या अलौकिक बुद्धीचा वापर समाजासाठी केला। त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला। गोर गरीब दीनदलितांच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले। डॉक्टर बाबासाहेबांचा भारतीय राज्यघटना लिहिण्यात सिंहाचा वाटा आहे। त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात। डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य कोणालाही शब्दात मांडता येणार नाही असा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले। सारा देश हळहळला। 7 डिसेंबर 1956 रोजी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आजही लाखो अनुयायी 6 डिसेंबरला चैत्यभूमीला भेट देतात व डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहतात। अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम। शेवटी एकच म्हणेन, अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, नव्या या युगात नवा सूर्य पाहिजे, नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे, जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे, पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे। धन्यवाद।